धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन, करणे पाखंडी खंडन. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारांचं कीर्तन ऐकलं. तुकोबारांच्या कीर्तनातून छत्रपती शिवराय प्रभावित झाले आणि स्वराज्य स्थापनेपेक्षा मी संकीर्तन करून स्वतःचं आत्मउद्धारण घ्यावं ना दराखोऱ्यात जाऊन आपल्या स्वतःला समर्पित करावं अशी भावना अंतःकरणात प्रगट झाली. तेव्हा त्यांचा खिन्न झालेला चेहरा जेव्हा राष्ट्रमाता जिजाऊंनी पाहिला, त्या जिजाऊमातेने सोबत गेलेल्या तान्हाला विचारला, तान्हा आज शिवबाजाराचं कुठं गेली होती? त्याने सांगितलं, रंजनगौरा दर्शनाला जात असताना लोहगावला तुकोबारांचं कीर्तन ऐकलं आणि राजानेही मनोमन ठरवलं की मी आता इथून पुढे परमार्थ करणार. ती रात्र निघून गेली. सकाळी महासाहेबांनी मावळ्याला सोबत घेतला आणि देहू गाव गाठलं. देहून देऊन तुकोबारांचं दर्शन घेतलं. तुकोबारांना प्रणिपात करायला सांगितलं, महाराज आज आपल्याला प्रार्थना आहे, आपण शास्त्र सांगताय, त्याला शास्त्राकरता आपण प्रवृत्त करावं अशी आपल्याला विनंती करते. देहूला कीर्तन ऐकण्याकरता छत्रपती शिवाजीराजे गेले तेव्हा तुकोबारांनी अभंग कीर्तनाकरता निवडला धर्माचे पालन. राजे, शास्त्र सांगणं हे जसं आमचं कर्तव्य आहे तसं शास्त्राचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळे इथून पुढे धर्मरक्षणाची जबाबदारी ही तुमच्यावरती आहे. तर तुम्हाला कीर्तनकार होऊन चालणार नाही, तुम्हाला स्वराज्याचा राजा व्हावा लागेल. त्याकरता माझी आपल्याला आज्ञा आहे, आपण स्वराज्य स्थापन करावं. आम्ही आमच्याही कीर्तनातून तुमच्याकरता अनंत मावळे कसे जन्माला येतील, भगवत भक्त जन्मावे तसे देशभक्त आणि स्वराज्य भक्त जन्मावे त्याकरता आम्ही प्रयत्नशील करू. त्याकरता आपण कर्तव्याशी सन्मुख राहा, आज्ञा करतो. असा तुकोबारांनी जे अभंगाचा उपदेश केला तो हा अभंग आहे. आई, तुला किती वेळा सांगितलं मी लग्न नाही करणार म्हणून, आणि त्या मुलीशी तर नाहीच नाही. काय दादा, शूज काढायची जागा आहे का ही? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप. काय कुठं? तिकडे कुठं? तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड कोण आहे ती? रूप, माझी ताई ज्ञानदा. ज्ञानदा छान आहे की. मग आमच्या माऊलींचं नाव आहे. हो, हो, तुझं काय नाव आहे? मुक्ता. मुक्ता. मुक्ता, चल. ऐका ना. हाय, माय नेम इज नागेश. रामकृष्ण. मला जरा तुमची मदत पाहिजे होती. अहो, खरंच मदत पाहिजे. बोला. मला आधी प्रॉमिस करा. अहो, पण मी तुम्हाला ओळखत नाही आणि प्रॉमिस कसं काय देणार? अहो, मी खूप अडचणीत आहे, मला खरंच मदत पाहिजे तुमची. मला प्रॉमिस तर करा. बर, बोला. आधी मला प्रॉमिस करा. बर, प्रॉमिस. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? काय तुमचं डोकं ठीक आहे ना? काही काय विचारताय? आणि यासाठी तुम्ही माझं प्रॉमिस घेतलं? अहो, खरंच सांगतोय मी. माझी आई खूप माझ्या लग्नाच्या मागे लागली आणि मला हवी तशी मुलगी भेटतच नाहीये. म्हणून मी इथे आलो, तुम्हाला पाहिलं आणि ठरलं की लग्न करीन तर तुमच्याशीच. लय डेअरिंग दिसते तुमच्यात. हा, मग मला लग्नाची बेडी घालणारी नाही, जीवनात गोडी आणणारी पाहिजे. आणि ती जर समोर असेल तर डेअरिंग करावीच लागेल ना. एक मिनिट, खूप होतंय हा आता. आणि इतकीच जर डेअरिंग असेल ना तर माझ्या घरी यायचं
आणि माझ्या बाबांना विचारायचं. चल ग मुक्ता. अहो पण लग्न तुमच्याशी करायचंय, बाबांशी नाही. आता ठरलं, लग्न करणार तर तुमच्याशीच. देवाची द्वारी उभा क्षण भरी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, असोनी संसारी जिव्ह वेगू करी, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आता राहिलं का लक्षात? हो. काय म्हणला होतास? अहो महाराज की तुम्हाला तरी लक्षातच राहत नाही. बहुतेक डोक्यावर रक्तच पोचत नाही. पोहोचलं का रक्त? पोचलं. आता जर परत हसलात ना तर सर्वांना उलट टांगील. इथं काय मायबापच हसू करायला आला का तुम्ही? बस बळ संवेदी जाण साही शास्त्री कारण, मंथुनी नवनीता तैसे जी अनंता, एका हरी आत्मा जीव शिव समा. रामकृष्ण हरी महाराज, मला तुमच्या ज्ञानदा बरोबर लग्न करायचं. ज्ञानेश्वर माऊलींच्या बायकोचं नाव काय? नाही माहित. मुक्ताबाईच्या नवऱ्याचं नाव काय? माहित नाही. अरे ज्या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या त्याबद्दल जर तुला माहिती नाही तर माहिती कशाबद्दल आहे? पण हरिपाठ म्हण. हरिपाठ. मुक्ता इकडे. हरिपाठ म्हण. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी एल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ही आमची मुक्ता 6 वर्षाची. तेव्हा संपूर्ण हरिपाठ पाठ आहे. ही आपली संस्कृती आहे. हिला हरिपाठ म्हणताय तू. तुला हरिपाठ माहिती आहे? हरिपाठ म्हणताय तू? मग हरिपाठाची जाणीव नाही माझ्या मुलीची मागणी करायला. मी तुला तुझं नाव पण विचारलं नाही. आधी आपली संस्कृती शिकून ये, मग आपण बोलू. जर मी हरिपाठ पाठ केला तर तुम्ही तुमच्या ज्ञानदाचं लग्न माझ्याशी लावून द्याल. अरे पठ्ठ्या, लोकांचं आयुष्य जातं, आणखी त्यांना हरिपाठ माहित नाही. हरिपाठ पाठ होत नाही. जा आधी हरिपाठ पाठ करून ये, मग बोलू. ठीक आहे महाराज, आपल्याकडे आयुष्य वाया घालवायला वेळ नाहीये. लोकांचं मला माहिती नाही, पण मी हरिपाठ पाठ करणार. लवकरच भेटू. रामकृष्ण हरी महाराज. किती वेळाचा जाऊन बसलाय. दादा 5 मिनिटात पुस्तक घेऊन येतो म्हटलं. अजून ह्याचा पत्ता नाही. ए योग्य यार, एवढा वेळ लागतो का रे पुस्तक आणायला? अहो दादा, घरातून गुच्चूप आणायचं म्हणजे वेळ लागतोच. हा चल चल, छानपणा शिकू नको. एक विचारलं ना, तुझा बाकीचा छानपणा जास्त असतो. बस पटकन खाली चल. हे घ्या दादा, पुस्तक आणलं तुम्हाला. श्री ज्ञानदेव कृत हरिपाठ. कुठलं वाचू रे? पहिलाच वाचू. वाचा. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी भाया सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी,
तीर्थ व्रत नेम भावे विनसिद्धी व यांची उपाधी करीसी जना भाव भाव भावबळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी परी याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैशे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. आईला योग्या हे लईच अवघड आहे राव. दादा थोडी एनर्जी घ्या ना, म्हणजे सगळं नीट होईल. योगे बिलिंद्रा चेष्टा करू नका, लई सिरियस मॅटर आहे हा. तू घेतो का पाटण तर? दादा मला कधी जमायचं, त्यापेक्षा एक आयडिया सांगू का? आपल्या मंदिरात आहे ना रोज संध्याकाळी हरिपाठ होतो. आपली महाराजांची ज्ञानदा आहे ना ती रोज हरिपाठ येते संध्याकाळी. तिथं जात जाना, ऐकून ऐकून तुमचं होईल पाठ. अरे म्हणजे ते रोज संध्याकाळी स्पीकरवर ऐकू येतं तेच का? हा तेच 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 तेच. ते चालू झालं वाटतं. हा आत्ता चल 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 रे योग्या पटकन. अहो थांबा हो दादा, इथं दगडी आहेत. चला की पळत मंदिरात हरिपाठ चालू झाला. तळपती श्रवण घंटी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान संतांचे संगती मनोमाळ गगती आकळावा श्रीपती येणे पंते रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बांधीजे नामामृत गोडी वैष्णवाला दली योगी साधली जीवन ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय. अरे योगे चप्पल कुठे? दादा इथं काढली चप्पल. कशाला रे जास्तीचा शांतपणा करत असतो. नागेश मंदिराकडे लयच यायला लागलाय. देवाची गोळी लागली वाटतं इंजिनियरला. सुंदर ते धान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान योग्यामुळे मला रोज उशीर होतो, कधीच वेळ घेत नाही. काय आहे आमचे नागेश दादा आहे ना चप्पल सरळ ठेवतच नाही. हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान संतांचे संगती मनोमाळ गगती आकळावा श्रीपती येणे पंते रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बांधीजे सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामार्धवडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हिर झार हरी बिन लाईट मुळे जरा प्रॉब्लेम दुसरं काय झालं? कोटी जाईल आता काय त्याला विलाज नाही, शेतकऱ्यांचं महाराज आहे. पदरुनी राहे रामकृष्ण आहे मला. सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपून हा बरे बरे. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ आयला नागदाने चप्पल लाणीत काढली. हरिपाठाचा परिणाम झालेला दिसतो.
नारायण हरी मुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या हरी विना जन्म तो नरकची पैजाणा यमाचा पाहुणा यावर्षी सप्ताह थोडासा मोठा करायचा आहे. हा, आता फेब्रुवारी महिन्यात सप्ताह आहे आता जोरात. काय दरवर्षी आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो. ज्ञानदेवा धानी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. माझ्या पोराला हात लावतो त्याला आज खलासच करतो. आज असं कसं मारू शकतो तो आपल्या पोराला? त्या खानदानीतल्या कधी या पोराला मी हात लावला नाही. ह्याला सुट्टीत देत महाराजाची लायकी आहे का? माझ्या खानदानावर हा हात उचलतो, माझ्या पोराला मारतो, ह्याला सुट्टी देत नाही. मी आज खलास करतो. काय दादा कुठून निघाले? त्याला मारलं ना त्या महाराजांनी, त्याला आज मी सोडत नाही. त्याला जिद्द सोडत नाही मी. त्याला बघतो जाता मी सोडत नाही त्याला. या महाराजांनी माझ्या पोराला हात लावला, याच्याकडे बघतोच. महाराज माझ्या पोराला हात लावता, थांबा, तुम्हाला सोडतच नाही. दादा थांबा. मारा की का थांबलात? बापच असा असेल तर पोराकडून काय अपेक्षा करणार? अशी कुऱ्हाड घेऊन येण्यापेक्षा पोराने काय केलं अगोदर बघावं, मग एवढं मोठं पाऊल उचलावं. सत्याशी मन केले ग्वाही, मानी नाही बहुमता. हो महाराज, असल्या टिमक्या कुणापाशी वाजवताय? हा, तुम्ही आमच्या पोराच्या अंगावर हात उचललाच का? अगं आई तू गप्प बस ना, नाही रे. चूक नाही. तेवढं तरी कळलं चूक कोणाची. दुसऱ्याच्या मुलीकडे वाईट नजरेने बघितले आपल्याकडे काय आरती उतरत नाहीत, एवढं तरी तुम्हाला माहिती असावं. विचारा तुमच्या लेकाला. म्हणजे काय नाही ग आई, तू चल ना इथून, सांगतो मी तुला नंतर. चल हो दादा, चला चला. किती वेळा सांगितलं हे जर लगीन करून टाकूया, तर तुम्ही पण ऐकणं झालंय. हा? काय ग बसा? ओ माणिकराव, काय भानगड झाली? सांगतो ना. ओ भगवानराव, काय नुसती लोकांची उचापती करत बसलाय? हा पार म्हणजे नुसतं लोकांची उणीधुणी काढण्यासाठीच काय वाटतं? अरे तुला माहितीये का, महाराजांनी नागेशला हरिपाठ पाठ करण्याचं चॅलेंज दिलंय. कशासाठी रे? ते माहित नाही रे, जाऊ दे. त्याच्यामुळे तरी परमार्थाची गोडी लागेल पोराला. पण ते महाराजांनी का मारलंय रे नागेशला? अरे तो ज्ञानदाकडे सारखा बघत होता म्हणून त्याला मारलं. मी पण तिथं होतो, मला नाही कळालं. अरे त्यासाठी सगळीकडे लक्ष लागतं, तेव्हा सगळ्या गोष्टी कळतात. रामकृष्ण हरी पांडुरंग विठ्ठल माई बाबा. ज्ञानदा, घरी आलेला मुलगा कोण होता, काय होता हे मला काही माहिती नाही. मी या वयात आकर्षण होणं साहजिक आहे, पण आपण आपली संस्कृती विसरून चालणार नाही. हो बाबा. ही जेव्हा आपल्या घरी आली तेव्हा तुझी आई गेली, तेव्हापासून मी कुठे कमी पडलो असं मला वाटत नाही. माझं सांगणं तुला काम आहे. वयानुसार काही भावना बदलत असतात. बाबा तुम्ही समजता असं काहीच नाहीये. मी तुला तसं काही विचारलं पण नाही. मी फक्त तुला आपल्या संस्कृतीची आठवण करून देतो, कारण तू माझ्या संस्कारात वाढलेली आहेस. तू चुकीचा निर्णय घेणार नाहीस याची मला पूर्ण खात्री आहे. वदन कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. अगे हा दादा. आज काय झालं ते आपल्या खानदानात कधी झालं नाही. नेमकं काय घुटळ आहे रे? अहो दादा, तुम्ही नेहमी काय म्हणता की आपल्याला घराला घर पण देणारी सून पाहिजे. बरोबर आहे.
ते तर पाहिजेच. संस्कारी पाहिजे, सगळ्याला सांभाळायला अशी, घर सांभाळायला अशी, जी मला सांभाळायला अशी. बरोबर आहे तुझं. तशी मुलगी म्हणजे ती महाराजांची ज्ञानदाय दादा. असं आहे वय. अख्ख्या गावातली लोक तिचं कौतुक करतात, संस्कारी मुलगी आहे म्हणून. मला ती आवडली म्हणून मी एक दिवशी महाराजांकडे गेलो. म्हणलं महाराज मला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायचं. तर ते मला म्हणले आधी हरिपाठ पाठ करून दाखव. म्हणून म्हणलं ठीक आहे, करतो मी हरिपाठ पाठ. असा गुतडा झालाय वय. तुम्ही प्या, प्या तुम्ही. तुम्हाला तर या पोराच्या भविष्याची काही पडलेलीच नाही. ते काय नाही, मी आत्ता माझ्या भावाला फोन करते आणि त्याच्या चिंगीसाठी ह्या नाग्याचं लगीन लावून देते. बस, मला बाकी काही माहित नाही. ए आई गप बस बरं जरा. तुला किती वेळा सांगितलं मला त्या मुलीशी लग्न करायचं नाही, मला ती मुलगी आवडत नाही. 1000 वेळा सांगितलं तरी तुझा तोच विषय असतो. दादा तिला सांभाळा तुम्हीच. जा तू रे पोरा, मी आहे तुझ्या बरोबर. नको काळजी करू. तुम्ही प्या. पोरग घालवतोय आब आपली आणि तुम्ही दोघं पण एका माळ्यातले मणी. जा काम बघा. त्या मेलीचं कोण ऐकतंय? ठोसा. नाग्या तू लढ. तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे. घाबरू नकोस. कुठं? हरिपाठाला. हरिपाठात आता मंदिरात येण्याची गरज नाही, बाहेर कानावर पडला तरी पाठवतो. कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण होय जाणीचे यज्ञ कर्म. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मुलांनो पोटभर जेवा. रामकृष्ण हरी महाराज. संस्थाने जोरात चालली वाटतं. तुम्ही नाही ओळखणार मला. जेव्हा हा वाडा दिला ना तुम्हाला त्यावेळेस मी ह्या पोरावानी होतो. आता मोठा झालोय या, बरोबर ना? वाटतोय ना? आलं का नाही ध्यानात? गणपत पाटलाचा पोरगा धैर्यशील पाटील. आमचे वडील गेले वर, तर त्यांनी जे काही चुकीचे निर्णय घेतले ते दुरुस्त करायला नको का? कस असं? रामकृष्ण या. धैर्यशील पाटील मी ओळखलंच नाही. या बसा. महाराज आमच्याच वाड्यात आम्हालाच बसा सांगता वे. बरं आहे तसं का व्हायना. बर मी इथं बसाय नाही आलो, मी तुम्हाला सांगायला आलोय की हा वाडा 2 दिवसात खाली करा म्हणून. कारण मला हा वाडा विकायचा आहे. काय हो, असं कसं करू शकता तुम्ही? तुमच्या वडिलांनी हा वाडा मला वारकरी शिक्षण संस्था चालवण्यासाठी दिला. मी याकरता किती कष्ट घेतलीत. ही मुलं सगळी अनाथ होतील, वाऱ्यावरती पडतील. तुमच्यासारख्या माणसाने असं करू नये. तुमच्याकडे काय लिखापडी काही लिहिलेलं आहे का? लिहिलं काय नाही म्हणून काय झालं? पण आता ही मुलं घेऊन कुठे जाणार मी? महाराज ही माणुसकी बिनुसकी मला शिकवू नका. लगेच 2 दिवसात वाडा खाली करायचा आहे.
ही कोण? माझी मुलगी ज्ञानदा. आईला चांगली आहे की. तुमचा विषय तर लय खोल आहे. महाराज, तुम्हाला एक डील देऊ का? हिचं माझ्याशी लग्न लावून द्या आणि तुम्ही राहा खुशाल. मी येत जाईल 1 दिवसाआड 8 दिवसाआड. पाटील, पोरगी आहे ती माझी. रस्त्यावरचं झाड नाही कोणी येऊन तोडावं. जीवापेक्षा जास्त सांभाळलंय. एवढी असताना आई गेली तेव्हापासून अनाथ पोरे. जोपर्यंत वाड्याचा विषय होता पाटील तोपर्यंत गप्प होतो, पण आता तू माझ्या हृदयाला हात घातलाय. महाराज, आवाज खाली घ्या. तुम्ही जरी या वाड्यात राहत असाल ना तरी हे घर माझं आहे आणि तुम्हाला मी 2 दिवस देतो. विचार करा आणि मला कळवा. कळलं? बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नयेच रे. कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग, जातपात धर्म काढूच नये. संत तुकाराम महाराजांच्या काळामध्ये जातपात धर्म याची व्याप्ती वेगळी होती. माणसं अन्नासाठी आणि मान सन्मान मिळवण्यासाठी धडपडत होती. भूक आहे तेवढी खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही आपली संस्कृती. आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. तुमचे जर डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल, पण तुमची जर जीभ गोड असेल तर पूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. असं म्हणतात, छत्री पाऊस थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण लढण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. हे योगी, अरे किती वेळ लागतोय तुला? दादा, वेळ लागतोय. होतंय का नाही? होते. तुझ्या बाजूला रस्त्यात लावायची जागा आहे काही? तू कोण रे जागीरदार? एवढंच वाटतं ना स्वतःचा रस्ता सोबत घेऊन फिरायचं. इथं माझ नको दाखवू. चल निघ, चल. तुझ्यात आता तू कोणाशी बोलते कळतं का तुला? आवाज खाली करून बोलायचं, कळलं का? कसं? लाल दिवा आहे गाडीला. आमदार आहेस, खासदार आहेस, आज कोणाला दाखव. कशाला भांडण करते काय कळत नाही. तर का बाजू आहेत का देशमुख महाराज? कोण? रामकृष्ण हरी. या जाधव महाराज या. सकाळीच फोन केला मी तुम्हाला. रामकृष्ण हरी. बस बस. मुक्ता, गणपत पाटलांचं कळालं, तुमचा फोन आला, मी जाऊन आलो. मुक्ता, दीदीला पाणी सांग. त्यांचा तो पोरगा धैर्यशील, लय अडदंड आहे. त्याचं लग्न झालंय, सोन्यासारखी बायको आहे, 2 पोरं आहेत, तरी बायकांचा त्याला लय नाद. तरीच माझ्या मुलीकडे लांडग्यासारखा पाहत होता. काय केलं का त्यांनी? अहो, इथं वाघासारखा बाप बसलेला आहे. हिंमत आहे की त्याची माझ्या पोरीला हात लावायची. वेळ आली ना तू उभा कापून टाकीन.
त्याचा बाप एवढा देवासारखा माणूस माझ्या अडचणीच्या वेळी धावून आला आणि हा आलाय का वसूल करायला? आता येऊ देच, बघतो त्याला. अहो देशमुख महाराज, निष्ठावंत वारकऱ्याच्या तोंडी ही भाषा योग्य नाही वाटत. काळजी करू नका, तो काही करणार नाही. माझा एक मित्र आहे, आमदाराचे पिये त्याच्या ओळखीचे आहेत. एकदा त्यांच्या कानावरती घालतो, तेवढीच काही ती मदत होईल आपल्याला. महाराज आमचं काही नाही होईल. आम्ही काय उद्या म्हणलं तर वाडाखाली करू. आणि पोरं सोन्यासारखी पोरं, आभाळ एवढं संकट डोळ्यापुढे उभं राहील. आमच्या याच्यावरती आसक्तीच नाही. बापाने काय करावं केली, पोरं काय करावं करते. पण उद्या काही घडलं तर काय करायचं? नाही नाही, असं काही होणार नाही. बघू, आपण काहीतरी मार्ग काढू. येतो. रामकृष्ण. रामकृष्ण. येतो. ताई, परत आपल्याला दुसऱ्या घरी राहायला जायचं? नाही रे बाळा, बाबा काढतील ना काहीतरी मार्ग. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी मोक्ष सदा. पाही मोक्ष सदा. नारायण नारायण उच्चार रिग नाही. नाही का कळी कळी काळाचा रिग नाही. हा, तेथे कळी काळाचा रिग नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणे पाही मोक्ष सदा. आलं बरोबर? नारायण नारायण हरी उच्चार नामाचा. नारायण हरी उच्चार नामाचा. कळी नाही येथे कळीचा रिग नाही. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिग नाही. योग्या, पुस्तकात बघितलं की सगळं लक्षात राहतं, पण ते पुस्तक ठेवलं की सगळं लक्षातून जातंय. अरे दादा, थोडी एनर्जी घे म्हणजे सगळं लक्षात राहील. योग्या, तुला काही चेष्टा सुस्ती का रे? नाही, मला पण काय आठवत नसलं ना, मी पण थोडी एनर्जी घेतो म्हणजे माझं सगळं लक्षात राहतं. परत जर एनर्जीचं नाव काढलं तर ना तुला टाकीवरनं फेकून दे ना. अहो दादा, एक सांगू का, माझी आजी पण आहे ना असंच करती. ती पांडुरंगाच्या समोर आहे ना उभी राहती, ते मनातल्या सगळ्या गोष्टी पांडुरंगाला सांगती आणि काही दिवसांनी पूर्ण पण होतात हो त्या. मला काय वाटतंय, तुम्ही पण तसंच करा. पांडुरंग तुम्हाला नक्की मदत करेल. काय बोलतो? आईला एवढी म्हाताऱ्या माणसाची इच्छा पूर्ण होती म्हणल्यावर आपली बी होईल. जुने लोक काय खोटं सांगतात होय? हा, करतोच. गुड मॉर्निंग. तुला देव म्हणू, सखा म्हणू, मित्र म्हणू, मला काय बी कळत नाही. मी ठरलो इंजिनियर माणूस. आपल्याला टेक्निकल सगळं जमतंय, पण हे असलं इमोशनल बोलणं आपल्याला कधीच जमलं नाही. पण मला एका गोष्टीसाठी तुझी मदत पाहिजे. एवढे प्रयत्न केले तरी बी तो हरिपाठ काय लक्षात राहत नाही. आजपर्यंत मी कधीच मंदिरात आलो नाही का कुठल्या देवाच्या पाया बी पडलो नाही. पण जशी ज्ञानदा भेटली तशी मला देवाची गोडी लागली. भले मी नामस्मरण भजन केलं नसेल, पण मी शपथ घेऊन सांगतो, आजपर्यंत आपण कोणाचंच वाईट केलेलं नाही. ज्याला गरज पडली त्याच्या मदतीला गेलो. जो तहानलेला आहे त्याला पाणी दिलं, जो भुकेलेला आहे त्याला खायला दिलं. आणि तशी बी लोक म्हणतातच की हे सगळं केलं म्हणजे देवाची पूजा केल्यासारखंच असतं. फक्त एकच सांगतो, मला माझ्या ज्ञानदा बरोबर लग्न करायचंय. त्याच्यासाठी मला फक्त लागल ती मदत कर. तुझ्याकडे जास्त काही मागत नाही, पण जाता जाता एकच सांगतो, माझं तेवढं हरिपाठाचं बघ. प्रसाद. प्रसाद. अहो प्रसाद. ज्ञानदा, एक मिनिट, मला जरा तुझी मदत पाहिजे. कसली मदत? ते हरिपाठ किती वाचलं तरी लक्षातच राहत नाही. त्याच्यासाठी काही ट्रिक्स सांगशील का? कसं आहे ना, माऊली पसायदानामध्ये एका ठिकाणी सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे. खळ म्हणजे ज्या व्यक्ती वाईट प्रवृत्तीच्या आहेत त्यांच्यामधील
वाईट प्रवृत्ती नष्ट होऊन चांगल्या प्रवृत्तीमध्ये परावर्तित व्हावी आणि याची फलश्रुती म्हणजेच सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र व्हावे. हे साधं मागणं आहे माऊलींचं. त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायलाच पाहिजे. हरिपाठ म्हणताना डोळे बंद करून भगवंताशी मनाने एकरूप होणं, आपल्या प्रत्येक श्वासात भगवंत असल्याचा भास होणं आणि मग हरिपाठ म्हणायला सुरुवात करणं. हा एकच सिद्धांत आपण वापरला तर माऊली स्वतःच आपल्या तोंडून हरिपाठ म्हणून घेतात. हा माझा अनुभव आहे. अहो त्या हरिपाठाचं ठीक आहे, हरिपाठाचं सगळं ठीक आहे, पण एकरूप कसं व्हायचं? दादा काय रे, आज ज्ञानता भेटली होती. अरे वा, काय म्हणाली? काय बोलली का तुझ्याशी? नाही ते हरिपाठाविषयी बोलत होती. मंदिरात गेलतो ना. हरिपाठाचं राहू दे रे, लग्नाविषयी काय बोलली का? काय दादा, लग्नाविषयी ती कशी बोलत? ती मला त्या हरिपाठाविषयी सांगत होती. मला म्हणली देवाशी एकरूप झालं ना की माऊलीच आपल्या तोंडून हरिपाठ बोलून घेतात. मग म्हटलं असं कसं होईल? तर म्हणते देवाशी एकरूप व्हावं लागतं त्यासाठी. मला प्रश्न पडलाय दादा, देवाशी एकरूप कसं व्हायचं? बाबा असले प्रश्न नको मला विचारू. आहे ती पिऊन उतरायची. अजून एक पेक घ्यायला लागेल मला. टेन्शन नको घेऊ. मी महाराजांना बोलू का लग्नाविषयी? आमच्या ना? हा, तुमच्यात. हा. अहो कोणत्या हरिपाठाचं काय करायचं? अरे जाऊ दे ते हरिपाठाचं. अरे कोणीतरी म्हणलंय ना, किसी चीज को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने के लिए जुट जाती है. तू टेन्शन नको घेऊ रे. झोप निवांत. तुझा बाप आहे ना. झोप आता शांत. उद्या बघू आपण. दादा पण एक पेक जास्त झाला की डायरेक्ट पिक्चर मध्ये बसतात. शाहरुख खानासाठी. आता हा काय पिक्चर आहे? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे की अरे आयुष्यात असतो. देवाचे द्वारे भाषण भरी, देवाचे द्वारे भाषण भरी. ए पोऱ्या, घे ना विना पटकन. दररोज सांगावं लागतं का रे? ठीक आहे, माईक लावून घ्या सर्वजण. ए मुक्ता, इकडे तिकडे कुठं फिरत आहे? सर्वांना बसून घ्या जागेवरती. रामकृष्ण हरी महाराज. काल तुमच्याविषयी जरा गैरसमज झाला होता. लोकांनी मला जरा वेगळं सांगितलं. खरंच मी तुमची माफी मागतो. ए करा ना सुरू. तुम्ही काय इकडे पाहता? मला जरा आमच्या नागेशबद्दल बोलायचं होतं. पोरगा हुशार आहे, IT इंजिनियर आहे आणि नोकरीला पण आहे, निर्व्यसनी आहे. त्याच्या लग्नाबद्दल थोडं बोलायचं होतं. हरिपाठाचं कुठपर्यंत झालं? म्हणाल ना, तो हुशार आहे, कॉलेजमध्ये पहिला येत होता. तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त लग्नाचं बघ. ज्ञानदा, आज हरिपाठ नागेश घेईल. तू माईक त्याच्याकडे दे. नागेश घाबरू नकोस, बिंदास बोल. काय घाबरू नको दादा, माझा अजून हरिपाठ पाठ नाही झालेला. अरे रात्री तर तू म्हणालच ना की देवाशी एकरूप झालं की तुला माऊली सगळं म्हणून घेतात म्हणून. तेच विचारत होतो तुम्हाला. म्हण आता होईल बरोबर. ए पुढं चला, करा सुरू करा हरिपाठ. विचारत होतो. उठा लवकर. लग्न जुळवायला आले का मोडायला आले? डायरेक्ट म्हणतात म्हणून की तो हरिपाठ. काय करू काय करू काय करू? माऊली, आता तुम्हालाच काहीतरी मदत करावी लागेल. आता एक रूप कसं व्हायचं हे माहित नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रावणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अवगुण, हरिविना
संत तुकाराम महाराज की जय. सबसंतन की जय. आजी तुम्हाला माहिती का आपल्या नागेशने आहे ना पूर्ण हरिपाठ बांधलाय. आपल्या नागेशने आहे ना पूर्ण हरिपाठ पाठ केलाय. विजू दादा थांबा थांबा. तुम्हाला माहिती का आपल्या नागेशने आहे ना हरिपाठ पाठ केलाय. आपल्या नागेशने आहे ना पूर्ण हरिपाठ पाठ केलाय. पूर्ण हरिपाठ पाठ केलाय. हरिपाठ पाठ केलाय. त्याने अख्खा हरिपाठ पाठ केलाय. पूर्ण हरिपाठ पाठ केलाय. अख्खा हरिपाठ पाठ केलाय. काय बोलताय राव? हा हो ना जातो मी अख्ख्या गावाला सांगायचं. ओ महाराज सॉरी सॉरी सॉरी. ओ सासरे बुवा माझ्या होणाऱ्या बायकोला बोलवा ना. टिळाचा कार्यक्रम लगेच उरकून घेतला असता म्हणजे एकदम फिक्स. कसं हाय की नाही हा? अरे वा नवरदेव झाली तयारी सुरू वाटतं. मग दादा हरिपाठाचं चॅलेंज पूर्ण झालंय आता. म्हटलं तयारी नको करायला. वा 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 मस्त नाटलंय हा. असं छान दिसायचं. वा 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 हे पण छान दिसतंय हा. करा करा जोरात तयारी करा. हा दादा. दादा तो व्हाईटच लय भारी दिसतो. हे बाळा ये इकडं. अगं मी काही नाही करणार तू ये. अरे मी काही नाही करणार. हे बघ हे घे आणि खा. बर बाळा तुझं नाव काय? मुक्त. तुम्हाला ओळखते मी कोणी माहितीये? मी तुझा होणारा दाजी. मुक्ता आज जा ताईकडे जा. हे बघा धैर्यशील तुम्ही जे बोलताय ते सर्व साफ चुकीचं आहे. तुमच्या वडिलाचे खूप उपकार आहेत माझ्यावरती. त्यामुळे मी शांत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही इथून निघून जा. हो महाराज मी काही येडाबेडा वाटलो का काय तुम्हाला? हा अहो एवढ्या तळमळीने हे केल्याची तयारी करून आलोय आणि तुम्ही मला इथनं जायला सांगताय. हा तुम्ही तिला बाहेर बोलवता का मी घ्यायला जाऊ तिला? पाटील खबरदार जर पुढे जाल तर ह्या वारकऱ्याला हलकं समजू नका. हा नुसता वारकरी नाही वारकरी. महाराज आता बघतो आता ती माझी कशी नाही होणार ते. आता बघतो ती कशी नाही होणार ते. काय नाही ते बघतो आता कशी बघतो आता कशी नाही होणार ते. बघतो आता तुला माझी कोणी आता ते. ताई येतो काळजी घ्या. रामकृष्ण हरी. ताई येतो काळजी घ्या.
मुक्ता, नक्की काय झालं होतं बाळा? त्या वाईट माणसाने मला एक चॉकलेट दिलं आणि बाबांना जोरात पकडलं आणि म्हणून ताई सोडवायला गेली. मग तिला सोडत घेऊन चालला होता. मग बाबांना लागलं, ते खाली पडले. आता बाबा परत कधीच येणार नाहीत. मग ते चालणे होणार का? आता आम्हाला कोण शिकवणार? हे बाळा, मी आहे ना, मी शिकवे ना तुम्हाला. आणि तो वाईट माणूस परत आला तर? मी आहे ना. मला सांगा, काल नेमकं काय घडलं? ए बाळा, कोल्ड्रिंक्स आहे, घे ना ग थोडं. काही घेतलं ना तुला मस्त झोप लागेल बघ. आणि तुझं हे पिलं ना, तुझ्या ताईला मला जास्त वेळ मिळेल का गप्पा मारायला. तिचा हात सोड, चोंडळ, सोड तिचा हात. तिचा सोडतो, तुझा पकडतो ना. सोड माझा हात, सोड. तुला काय वाटलं? माझे बाबा गेले म्हणून तू काही करशील? सोड माझा हात. अरे माझ्याशिवाय तुला हाय तरी कोण आता? सोड. अरे माझ्याशिवाय तुला हाय तरी सोड माझा हात. चल आता तुला दाखवतो. सोड माझा हात. चल चल. अरे तुला माझ्याशिवाय हाय तरी कोण? चल तो. दिवसाची इच्छा होती तू माझ्या स्वप्नात यायची, माझी बायको असून सुद्धा मला तुझी आठवण यायची. माझ्याशिवाय तुला आता कोण? ताई दारू करणं, ताई ताई दारू करणं, ताई. ज्ञानदा पाहिजे, ज्ञानदा फक्त माझी आहे, माझी.
हे बघ नीलम, ह्या घरात आलीस ना तर ह्या घराला आणि नागेशला तुला सांभाळायचंय बरं का. आणि हो, ह्या घरात कुठल्या वस्तू कुठं कुठं ठेवल्यात तेही बघून घे. आणि किचनमध्ये सुद्धा बघ कुठं काय काय ठेवलंय ते. पोरगी नशीब काढेल बुवा. कुठं लांब द्यायचंय, बहिणीच्या घरात तरी द्यायची. दादा समजायला बरं का तुझ्या पोरीला सगळं. पुढच्याच महिन्यात आहे ना दोघांचा बार उडवून टाकू. हो चालेल ना. कामाला उशीर कशाला अगदी लावायचा. अगदी अगदी दादा. नागेश, हे काय केलंस? जे काय झालंय ते माझ्या मर्जीने झालंय. परिस्थितीच अशी होती की यांना लग्न करावं लागलं. मी बोलेल तुमच्याशी सर. आपल्या घरात देवघर कुठे आहे? अरे देवघरच नाहीये आपल्या घरात. म्हणजे एकतर आमचं पूर्ण घर नास्तिक आणि त्यातल्या त्यात आई तर जरा जास्तच नास्तिक. त्यामुळे आमच्या घरात देवघरच नाहीये. ताई, हे रूम किती छान आहे गा. हो ना. बरं ऐका, तुम्ही जरा आराम करा, मी जाऊन येतो. ऐका ना, तुम्ही आईंना आपल्या लग्नाविषयी कल्पना दिली नव्हतीत का? कारण त्यांना आपलं लग्न मान्य नाही असं वाटतंय. काय ना, उगाच माझ्यामुळे तुमच्यात वाद नको. नाही ग, असं काही नाही. अगं काय झालं, हे इतकं सगळं पटपट झालं ना की आईला सांगायला वेळच नाही मिळाला. पण आई तशी नाही आहे, ती सांभाळून घेईल आपल्याला आणि तीही यातून लवकरच सावरेल. हा, काळजी करू नकोस. आलंच मी. अक्का, तू काय अपमान करायला बोलवलं का आम्हाला? तुमचं जर आधीच ठरलं होतं तर मला बोलवलं कशाला? सकाळपासून काय फक्त देखाव करत होती काय? माझ्या पोरीच्या मनात नको ती चित्र काढलीस आणि एका सेकंदात तुझ्या पोराने ती पुसून टाकली. हे काय मला पटलेलं नाहीये. अरे दादा ऐक ना, मला तरी कुठं माहिती होतं हे पोरग माझं एवढं शेण खाणार आहे ते. अरे त्याच्या मागं किती लागले मी, लग्न कर लग्न कर, पण तो ऐकतच नव्हता. म्हणून मी तुला डायरेक्ट इकडे बोलवून घेतलं आणि हे असं झालं. पण तू काही काळजी करू नकोस, मी तिला काही इथं जास्त दिवस टिकून देणार नाही. अगर ती राहणारच नाही. तू बघच आता, मी नावची आहे मंदा आणि जो कोणी माझ्या वाटेला जाईल ना त्याचा करीन मी चेंदा मेंदा. बघशीलच तू आता. असं काय करणार आहेस ताई तू? बघच. मुक्ता, तुला घर आवडलं आमचं? आता ते आपले. वरती काय? वरती टेरेस. चल तुला टेरेस वरून गाव कसं दिसतं ते दाखवतो. हे मुक्ता, तुम्हाला काय म्हणशील ग, नागेश दादा की दाजी? नागेश दादा. चालेल. या. दादा ते काय रे? अगं ते मंदिर. तिथं तू, तुझे बाबा, तुझे ज्ञानदाताई कीर्तन करायचे की नाही, है की नाही? आणि ते तिकडे दिसतं का पलीकडं, ते काय सांग बरं? घर. हा, तुमचं घर. तिथं तुम्ही राहायचे की नाही, है ना? तिथं बाबा शिकवायचे मुलांना, हो ना? आता बाबा तिथे नाही येत ना? जरा नीट काढा. सुनबाईचं स्वागत जोरात झालं पाहिजे. होय, करायचंच आहे.
बघ रे नागेश, तुझा आज बायकोचा पहिला दिवस आहे, मग तिचं स्वागत करायला नको? घरची लक्ष्मी आहे ना ती. बघ ज्ञान, तुला म्हटलं होतं ना, आईला ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ जाईल, पण केलं का नाही तिने शेवटी. ये ना, बैस ना. हो नाही, खूप छान केलंय बरं का तुम्ही. तसं तर मी तुम्हाला म्हणाले होते ना की मी येते मदत करू लागायला. अगं करशील ग, उद्यापासून तुलाच करायचंय. आजचा दिवस जेव. हा, करा आता सुरुवात. ताई, शी, कसली भाजी आहे? ज्ञानदा, अगं खरंच सॉरी. म्हणजे आज घरी काय घडणार आहे याच्याबद्दल मला थोडीशी पण कल्पना नव्हती. अगं खरंच सांगतोय मी. तुम्हाला ती पेन्सिल आणि रबरची गोष्ट माहिती आहे का? नाही. एक पेन्सिल असते आणि एक रबर असतो. पेन्सिल रबरला सॉरी म्हणते. रबर म्हणतो, तू का मला सॉरी म्हणतेस? आपण तर चांगले मित्र आहोत ना. त्यावर पेन्सिल म्हणते, मी जेव्हा जेव्हा चुकते तेव्हा माझ्या चुका दुरुस्त करण्याचं काम तू करत असतोस. त्यामुळे माझ्या चुका दिसत नाहीत आणि माझ्या चुका दुरुस्त करता करता तू एके दिवशी संपून जाणार आहेस. फक्त माझ्यासाठी. म्हणून तुला सॉरी. त्यावर रबर म्हणतो, ठीक आहे की, मी नसताना सुद्धा तुला माझी आठवण येईलच की. जेव्हा तू चुकशील तेव्हा तुला आठवेल आपल्या चुका दुरुस्त करणारा कोणीतरी होता. या गोष्टीतील पेन्सिल म्हणजे आपण आहोत आणि रबर म्हणजे आपले वडील. त्या बापरूपी रबरची किंमत ते आपल्या आयुष्यातून गेल्यानंतरच कळते. आज बाबांची खूप आठवण येते. ज्ञानदा, अशा इमोशनल स्टोरी सांगून नको ना यार गिल्टी फील करून देऊस मला. खरंच सॉरी. म्हणजे आज आई घरी नॉनव्हेज करणार आहे हे मला काहीच माहिती नव्हतं. अगं तुला माझा राग आलाय का? नाही हो, तुमचा राग नाही आलाय मला, पण मला बाबांची खूप आठवण येते. आईला मूड बदलण्यासाठी काहीतरी करावं लागेल. हा, ज्ञानदा, माझा एक मित्र आहे ज्याने ना गावाबाहेर हॉटेल सुरू केलंय, तेही शुद्ध शाकाहारी. लय दिवस झाले तुम्हाला जेवायला ये म्हणतो. आपण तिकडे जाऊया का? नाही नको. नाही बी काय नाही. आपण जायचं. एक काम कर, तू मुक्ताला घेऊन ये, मी तोपर्यंत गाडी काढतो. अहो खरंच नको, मी बनवेल काहीतरी घरी. नको बिको काय नाही. चालायचं. चल मी गाडी काढतो, तू मुक्ताला घे. अहो नको. अहो पण
ताई आता आपलं हेच देवघर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानदा, मुक्ता, चला पटकन चला, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? चल ग तू पहिले. ज्ञानदा माझ्या मागे या. ताई देवघर. हो ना, किती छान आहे नाही? आणि ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तर बघ ना किती छान आहे. हो. मग घरात लक्ष्मी आली म्हटल्यानंतर देव कसं विसरून चालतील? थँक्यू. रामकृष्ण हरी. काय मस्त सुगंध सुटलाय, एकदम प्रसन्न वाटतंय. हा काय प्रकार आहे? काय म्हणजे? अहो किती प्रसन्न वाटतंय. सौभाग्यवती भाऊ. मला तर असं वाटतंय की आजपासून आहे ना आपण नॉनव्हेज पण बंद करावं. हे बघा, मी एकदाच तुम्हाला ताकीद करते, हिच्यासाठी मी माझ्या घरचे नियम मोडणार नाही. तिला जर नॉनव्हेजचा प्रॉब्लेम असेल ना, तिने बाहेर चूल आहे, नवीन भांडे आणून बाहेर स्वयंपाक करावा. अगं आई, काय म्हणतेस तू? घरात ती नवीन आहे का आपण तिला ऍडजस्ट करायचं ना, का तिने आपल्याला? मी एकदा सांगितलं ना, नॉनव्हेज बंद म्हणजे बंद. माझ्यासमोर कोणीच आवाज करायचा नाही. बाबा, तुम्ही उगाचच कशाला भांडताय माझ्यासाठी? मला सवय आहे तशी पण चुलीवरती स्वयंपाक करायची. मी करेल ना ऍडजस्ट, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेच तुझ्यासाठी योग्य आहे. आई, ताई आता आपण इथेच स्वयंपाक करायचा. हो बाळा, बघ ना किती छान चूल आहे की नाही तिथे, आणि त्याच्यावर तर जेवण पण खूप छान लागतं. ए पोरी, तुला कोण बाहेर भेटायला आले बघ. चांगल्या घरी आली मुलगी. रामकृष्ण हरी काका, कसं येणं केलं? मी पहिल्यांदा वाड्यावर गेलो होतो. महाराजांचं कळलं, मला धक्काच बसला. मग विचारलं तर कळलं तुम्ही इकडं आहात, म्हणून मी इथं आलो. आता ज्या कामासाठी मी आलो होतो, आता विचारावं का ना हा प्रश्नच पडलाय मला. कोणतं काम काका? खरं तर आज तुम्ही कीर्तनाची तारीख घेतली होती, पण अगोदरच तुम्ही दुःखात आहात. तुम्ही नाही आला तरी काय हरकत नाही, मी सांगतो आयोजकांना काहीतरी. रामकृष्ण हरी, मी खरंच विसरले होते काका, पण मी येईल कीर्तन करायला. तुम्ही नका काळजी करू. आणि तसंही बाबा नेहमी म्हणायचे, आधी परमार्थ मग स्वार्थ. तुम्ही बसा हा काका,
मी येतेच आवरून. तुझं नाव काय ठेवू ग? मुक्तच ठेवू? आता बघ कशी छान दिसतेय. थांब तुला नटवते. मुक्ता, मी ना कीर्तनाला जाऊन येते हा. तू घरातून कुठेही बाहेर जाऊ नकोस. मी लवकर परत येते हा. होत आहे. निघायचं? हो काका, निघूया. चल. कुठे गेली की ताई तुझी? कीर्तनाला. नागेश, आई काय झालं? कसली रे असली तुझी संस्कारी बायको? कुठला तरी परपुरुष घरी आला आणि त्याच्याबरोबर निघून गेली. गेलीये कोणाबरोबर? असले कसले संस्कार तिच्यावर? तुला तरी सांगितलं होतं का नव्हतं तिनं? अगं गेली असेल, काय काम असेल. अरे तुला मी एवढंच जीव तोडून सांगते की कुठल्या तरी परपुरुषाबरोबर निघून गेले आणि तू आपलं तुझंच सांगत बसलेस. अगं मी गाडी चालवते, करतो 10 मिनिटांनी फोन. अरे मी इथं महत्वाचं बोलते आणि तुला तुझी बायको आल्यापासून माझी कदरच नाहीये. हा? मी गाडीवर आहे, आवाज येत नाही. अरे आपल्या अख्ख्या खानदानाची इज्जत तिच्या वाट्यावर आणा लागल्या. अगं घरी आल्यावर बोलतो ना आई, म्हटलं ना. मला कथे काय सांगायचं नाही. मला तुझ्यासंग आत्ताच्या आत्ता महत्वाचं बोलायचंय म्हणजे बोलायचंय. तरी मी तुला सांगत होते की माझ्या भावाची पोरगी आपण करूया. ऐकलं नाहीस? तू आणलंस तिला. आता काय दिवे लावणार आहे ते बघ तूच. अरे मी तुला काय सांगते ते समजत नाहीये. अगं आई आपण घरी आल्यावर बोलूयात. नाही, मला आत्ताच बोलायचंय, याच वेळेला बोलायचंय. बोल बाई बोल बोल. मला आत्ताच्या आत्ता या गोष्टीचा इथेच सोक्ष लावायचंय. तुला म्हटलं गाडी चालवतो तरी तू ऐकत नाही. बोल बोल पटकन बोल, चल लवकर. नागेश, आवाज खाली करून बोल. तुला कळते का तू कोणाशी बोलतोयस ते? बायको आल्यापासून नुसता नंदी बैल झालाय. हा जाऊ दे, बोल बाई एकदाच बोल, तू बोल. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे, येताना एकटे आलो असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. सौ सुरेखाताई देशमुख यांची ही कविता मला फार आवडते. प्रत्येक स्त्री ही कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी आई, तर कोणाची तरी सून असते. स्त्रीला समजून घेणं खरंच इतकं कठीण आहे का हो? अर्थातच हे सर्व प्रत्येकाच्या विचारांवरती अवलंबून असतं. बऱ्याच वेळेला स्त्रीची शत्रू ठरते. घरात आलेली सून आधीच थोडीशी गोंधळलेली, नवीन ठिकाण, नवीन नाती या सगळ्यांशी जुळून घ्यायला तिला थोडासा वेळ लागणारच. झाडाचं एक छोटंसं रोपटं एका ठिकाणाहून उपटून दुसऱ्या ठिकाणी लावल्यानंतर ते प्रथमतः थोडंसं कोमेजतं आणि नंतर हळूहळू ते उमलायला लागतं. लग्न होऊन आपल्या घरी आलेल्या मुलीचं सुद्धा तसंच असतं. म्हणून प्रथम तिला आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे आणि यात स्त्री म्हणून सासूचा खूप मोठा वाटा असतो. सासू सुनेच्या नात्यामध्ये एकमेकांची प्रशंसा करणं खरंच खूप गरजेचं असतं. सासूने जर सुनेची प्रशंसा केली तर तिला जरा आपुलकी वाटू लागते आणि नात्यातील सलोखा जरा वाढू लागतो. आणि सुनेने सुद्धा सासूविषयी कोणापुढे काही वाईट बोलू नये. दोघींनीही एकमेकांविषयी इतरांपुढे चांगलंच बोललं पाहिजे. विशेष म्हणजे वेळ प्रसंगी दोघींनी एकमेकींच्या मागे खंबीरपणे ताठ उभं राहिलं पाहिजे. आणि कसं आहे, सासू आणि सून ह्या दोन्हीही घराच्या भक्कम खांब आहेत. या दोन्ही खांबांवरती घराचा डोलारा उभा असतो. आणि म्हणून सासू आणि सुनेच्या नात्यापुरतेच नाही तर एक स्त्री म्हणून दोघींनीही एकमेकींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते. आज माझं देखील नवीन लग्न झालं आहे.
माझी देखील सासू माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. म्हणूनच तर मी आज तुमच्या समोर कीर्तनाला उभी आहे. देवासोबत असं सुंदर नातं तयार करा जिथे देवाकडे तुम्हाला काही मागायची गरज पडणार नाही, कारण देव तुम्हाला काही कमीच पडू देणार नाही. आयुष्य हे सर्कशीतल्या जोकर सारखं झाले. मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावंच लागतं. अहो माझ्या पाया नका पडू. अहो तुमचा मान आहे आणि सासू सुनेच्या नात्याबद्दल तुम्ही खूपच छान सांगितलं. रामकृष्ण हरी. चला काका येते. रामकृष्ण हरी. गालीस का काळे तोड करून? तुझ्या या अवगुणानं माझ्या पोराचं एवढं मोठं अपघात केलं. तुझं मला काय वाटते का नाही? काय बोलता आई तुम्ही? मुक्ता, आता दादाची काळजी आपल्यालाच घ्यायची हा. बाबा काय झालं? अरे काही नाही, एक गाडीने धडक दिली. पण कशी? अगं तुझं कुंकू बलवत्तर म्हणून वाचला. डॉक्टरांनी 1 महिना विश्रांती घ्यायला सांगितलंय. आता आपल्यालाच त्याची काळजी घ्यावी लागणार. तू बघ, मी आली. ताई, आता आपल्या दादा कधी बरा होणार? होतील ते लवकरच बरे. ताई मग रडते कशाला? ओ महाराज, अहो आपल्या कीर्तनातून इतरांना रडवणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी असं बरं नाही दिसत. ज्ञानदा सावर स्वतःला. तुम्हीच तुमच्या कीर्तनातून सांगता ना की जे लिहिलेलं असतं ते घडतंच म्हणून. म्हणजे घडायचं होतं ते घडलं, तरी तू एवढी रडतेस. अहो पण आता सहनशक्ती संपत चाललीये. नियतीने माझ्या नशिबात काय वाढून ठेवलंय कळतच नाहीये. आधी आई गेली, मग बाबा, आणि आता तुम्हाला जर काही झालं असतं तर मला काही समजतच नाहीये. अगं तू संतांच्या वाटेवर निघालीस तर हा प्रवास सोपा नाहीये. पुढे चालत राहणं हा एकच पर्याय आहे. आईला तुझ्यासोबत राहून मी पण चांगलंच बोलायला लागलोय. मला असं वाटतं इंजिनिअरिंग सोडावं आणि मी पण कीर्तनकार व्हावं. शिकवशील ना मला? काय म्हणतेस? हो ना. शिकवशील ना मला? बरं ते जाऊ दे, पण फ्रॅक्चर भरून निघण्यासाठी काय खायला पाहिजे ग? डॉक्टरांनी तसं मला बरंच काही खायला सांगितलंय, पण मला त्या गोष्टी खायच्या नाहीयेत म्हणून म्हणतोय. माझाही हात फ्रॅक्चर झाला होता ना, तेव्हा बाबा स्वतःच्या हाताने मला नाचणीचा आंबील करून खायला घालायचे. मी आणू तुमच्यासाठी करून? चालतंय की. आलेच हा. माझ्या पोरासाठी पाया सूप बनवलंय. त्याला पटकन आता बरं करणार आहे, कळलं का? माझ्या पोराच्या मनात नाही नाही ते भरवतेस काय? आता बघच मी माझ्या पोराच्या मनात कसं प्रेम निर्माण करते ते. नागेश, तुझ्यासाठी गरम गरम पाया सूप आणलंय. पटपट पी बघू गरम गरम. आई नकोय मला सूप, आणि तसंही आता नॉनव्हेज खायची काही इच्छाच होत नाही बघ. अरे नॉनव्हेज नाही खाल्लास तर तू कसा बरा होशील? घे बघू पटपट. अगं मी सांगितलं होतं ज्ञानदाला नाचणीचा आंबील बनवायला, त्याने पटकन बरं होईल खाल्लं की.
आता काय बाबा, माझ्या मेलीचं ऐकतोय कोण? ठस. हे घ्या. थांबा, विचारते. धागा 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 संसाराचा पुलला माझ्या मना विठ्ठला उजते तुला क्षणा क्षणाला माझ्या विठ्ठला विठ्ठल 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 माझ्या साधनेचे फळ येई प्रेमाची ही कळ माझ्या साधनेचे फळ येई प्रेमाची ही कळ दुःख नाही उरले आता हो दुःख नाही उरले आता लागे सुखाची ही चळ फुलला भक्तीचा रमळा श्वासाची माळ घातली तुला माझ्या विठ्ठला र. माझ्या विठ्ठला र. माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला र. माझ्या विठ्ठला र. निघेल मनीचा रमण आयुष्य होईल रे निर्मळ निघेल मनीचा रमण आयुष्य होईल रे निर्मळ जीव तुझ्या भेटीसाठी उरला पापाची वासना विरल रे डोळा जीव तुझ्या भेटीसाठी उरला पापाची वासना विरल रे डोळा तुझ्या भेटीचा लागतो रे लळा पाहिन र डोळा भरून तुला माझ्या विठ्ठला रे माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला रे माझ्या विठ्ठला अहो काय मोबाईल मध्ये डोकं घालून बसलाय? ते पोरग जरा पण ऐकणं झालंय, सतत त्या बायकोच ऐकत बसतोय. आणि हा माझ्या हातनं काय खाय पिणं पण झालंय. होय हो आम्ही काय केलंय आयुष्यभर तुमचंच ऐकलंय तुमच्याच हातचं खाल्लंय तर काय करणार. कुंभार तसा लोटा बाप तसा बेटा. होय दोघं ना नुसतं मा बाप नुसतं हेच. मुक्ता बुबू कसं करतं माहितीये तुला? करून दाखव बघू. आणि आवाज कसा करतो? इतकं कसं रे कोणी निष्ठुर असू शकतं?
कधीच कुणासमोर बोलली नाहीये, पण आज तुझ्या समोर बोलतीये. तुला दिसत कसं नाही रे सगळं? मी सगळं सहन करतीये, पण त्या छोट्या निष्पाप जीवाने काय केलंय? अरे बघ ना, किती निरागस आहे ती. चांगलं वाईट याची तिला जाणीवही नाहीये. पण मी हरली नाहीये आणि हरणारही नाहीये. माझ्या नशिबात काय वाढून ठेवलंयस हे मला नाही माहित, पण हे सगळं पेलण्याची ताकद फक्त तू आणि तूच देऊ शकतोस. हो, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. नाही भीड भार, तुका म्हणे सांगा थोर. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उपदेशपर अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, धर्माचे पालन करणे म्हणजे समाजातील पाखंड, पाप, कुकर्म, वासना यांचा नाश करणे होय. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकाराम महाराज म्हणतात, पापाचा जर नाश करायचा असेल तर हरिनामाचा प्रचार करणं गरजेचं आहे. कारण सर्व पापांचा नाश हा नाम जपानेच होतो. नाम जप काय शिकवतं तर धर्माचे पालन करायला शिकवतं. अरे जर पालनच करायचं आहे तर आपल्या आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करा, आणि जर पालनच करायचं असेल तर गुरूंनी सांगितलेल्या आज्ञेचं पालन करा, आणि जर पालनच करायचं असेल तर संतांनी सांगितलेल्या सतमार्गाचे पालन करा. कारण मार्ग चुकला तर माणूस चुकतो, आणि जर माणूस चुकला तर आयुष्य संपतो. अरे आज ज्ञानोबा रायांच्या पालखी सोबत लाखो वारकरी चालतात. त्याच ज्ञानोबा रायांना एकेकाळी खायला अन्न मिळालं नाही, पण आज मात्र त्याच ज्ञानोबा रायांच्या पालखीमध्ये लाखो वारकरी पोटभर जेवण करतात. कारण आपले ज्ञानोबा राय साधे नव्हते, ते साक्षात महाविष्णूंचा अवतार होते. महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अहो, कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. ज्ञानोबा रायांनी संघर्ष केला, ते जगाचे माऊली झाले. तुकोबा रायांना संघर्ष करावा लागला, ते जगद्गुरु झाले. आणि माझ्या राजांनी संघर्ष केला, ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. अरे जर सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणेच होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि त्या देवाला किंमत राहिलीच नसती. जिवंत आहात तोपर्यंतच जगा, मेल्यानंतर न राग सुद्धा सापडत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हो ताईंचं छान कीर्तन झालं बरं का. काय नागेशराव, तुम्ही तर ताईंच्या पाया पडायला लागला. अहो अण्णा, तसं नसतंय. बायकोच्या नाही तर त्या गादीच्या पाया पडतो, कारण गादीचा मान असतो. बर असं असतंय वय. बर चला. आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. तुमचे जर डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल, पण तुमची जर जीभ गोड असेल तर पूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. असं म्हणतात छत्री पाऊस थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण लढण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. देवासोबत असं सुंदर नातं तयार करा जिथे देवाकडे तुम्हाला काही मागायची गरज पडणार नाही, कारण देव तुम्हाला काही कमीच पडू देणार नाही. आयुष्य हे सर्कशीतल्या जोकर सारखं झाले. मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावंच लागतं. अडथळे नसलेली कोणतीही साधी वाट कशाचेही नेतृत्व करत नाही. क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही. त्यामुळे आपले नित्यकर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, कारण आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. भूक आहे तेवढी खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही आपली संस्कृती. स्वामी विवेकानंद म्हणतात, दुःखी माणसाला मदतीसाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा जास्त उपयोगी ठरतो. तुमचे जरी नाही बाळा. ए नागू, अरे बाळा तुझ्या आवडीचं कलेजी फ्राय केलाय, ये ना जेवायला. नको गाई, आत्ताच जेवलोय मी, आता परत कसं जेवू? बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी, करावा विठ्ठल जीव भावी, इने सोसे मन झाले हावरी, इने सोसे मन झाले हावरी, परत माघारी येत नाही, परत
सोसे मन झाले हावभरी येणे सोसे मन झाले हावभरी. ए तुझं थोबड बंद कर की. जा ना गच्चीवर बस जा. जरा तरी एकदा तरी आवडीची सिरियल बघू दे मला. रोजची कटकट नुसतीची. रोज सकाळी उठल्यानंतर ना रामकृष्ण हरी म्हणा आणि नॉनव्हेज खाणं बंद करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला भाऊ. अगं ताई काय सांगू, त्या नाग्याचं लगीन झाल्यापासून फार बिघडून गेलाय बघ. त्या अवदसेनं काय जादू केल्या कुणास ठाऊक. ते कीर्तन भजन प्रवचन ह्याच्या मागच तो सारखा फिरत असतोय. मी त्याला एवढं बोलते अरे नागेश नागेश तर डुंकून मला विचारत नाही. काय करायचं ह्या पुढे मला तर ना इतकं वाईट वाटतंय. बाद झालं, घरातल्या गोष्टी बाहेर नका सांगू. आम्हाला शिकवताय इज्जतचा वाट्यावर आणू नका म्हणून. तुम्ही काय करताय? हो जा तुम्ही, आमचं चाललंय नाही तर. तुम्ही ऐकणार आहे का तसं? आई शपथ. काय हो, काय झालं? अगं जॉब गेल्याचा मेल आलाय. काय? त्या AI मुळे 200 लोकांना कमी करण्यात आलंय कंपनीतून. AI म्हणजे? तुला AI नाही माहिती? नाही. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे हे बघ या व्हिडिओतली मुलगी दिसते तुला. व्हिडिओ तिचाच, आवाज तिचाच, पण शब्द दुसराच. हे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. पण हे असं शक्य? हो शक्य आहे. हे सगळं जाऊ यार, जॉब गेला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, होईल काहीतरी. मी कीर्तनाला जाऊन येते, मग आल्यानंतर ना आपण बोलूयात. मी तोपर्यंत नामस्मरण करून येते. तुझ्यामुळं माझ्या ह्या घरात किंमत राहिली नाही. आता तू कसा राहतोस या घरात ते बघते. आई अगं तुझं डोकं बिकं फिरलंय का काय? आई तू येडीबिडी झालीस का ग? अरे काय झालं? ज्याच्या जीवावर श्वास घेते त्यालाच खाली टाकलंस. ह्यो कोण श्वास देणार मला? मी माझ्या हिमतीवर श्वास घेते, लक्षात ठेव. आई नीट बोल माझ्या पांडुरंगाबद्दल. काय नीट बोल? जे काय चाललंय त्याच्यामुळे. गप्पे. हे सुख समृद्धी तुला याच्यामुळे फक्त. त्याच्यामुळे कुठलं? अगं एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला ज्यातनं वाचलो, कोणामुळे वाचलो? त्याच्यामुळे कुठलं वाचलास तू? माझ्यामुळे वाचलास. आई तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? जास्त बोल नकोस ना, माझ्याशी सांगते तुला. काय झालं एवढं चिडचिड करायला? आणि तुम्ही असं का बोलताय आईंसोबत? त्यांच्याकडनं एखादी चूक झाली असेल, पण तुम्ही असं नका बोलत त्यांच्याशी. अवदसे ग बस. तुझ्यामुळे तर झालंय हे सगळं. तुझ्यामुळे काय झालं? माझं पोरग कवा सुद्धा वर तोंड करून बघत नव्हतं, डोळ्यात सुद्धा बोलत नव्हतं. पण आज तो मला कसं पाहिजे तसं बोलतोय, ते फक्त तुझ्यामुळं.
आई काय बोलते? चल लवकर. आई. मला सांगू नकोस, काय सुद्धा सांगू नकोस. आई अगं काही चल. तुम्हाला माहितीये ही माळ ना माझ्या आईने मला घातली होती. तिची ही शेवटची आठवण म्हणून मी ती खूप जीवापाड जपली होती. मला कधी डिप्रेशन आलं ना तर मी ही माळ हातात घट्ट पकडते, डोळे बंद करते आणि आईला आठवते. मनावरचं दडपण लगेच कमी होतं. पण आज ही माळ तुटली आणि आई दूर गेल्याची जाणीव झाली. आज मला कीर्तनालाच जाऊ वाटत नाहीये. माहित नाही का, पण एक वेगळीच भीती वाटते. अगं घाबरतेस कशाला? माळ तर तुटली ना फक्त, ती आपण परत बनवू. पण आजची सेवा बुडवू नकोस. तूच म्हणतेस ना तू बाबांचं सगळं ऐकतेस म्हणून. मग बाबा काय म्हणायचं सांग? आधी परमार्थ आणि मग स्वार्थ ना. त्यामुळे बाबांना आठव, म्हणजे सगळं काही ठीक होईल. अगं असं इमोशनल होऊन कसं चालेल? बरं ऐक, डोकं शांत ठेव. इतकी इमोशनल होऊ नकोस. मुक्ताची शाळा सुटेल, मला तिला आणायला जायचं. त्यामुळे तूही कीर्तनाला जा. हा, जाशील ना? मी येतो मुक्ताला शाळेतून घेऊन. ओ थांबा 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 जरा. ओ महाराज, जरा थोडी लाज बाळगा. आज सांप्रदायिक आबुपात तुम्ही वेशीव टांगली. असं कुठं बोलतात का? धू तुमच्या. ताई, काय झालंय का? नाही माहिती. हो नागेशराव, थांबा थांबा जरा थांबा. मी परत फोन करतो रे. तुमच्याकडे निघालो होतो. बोला की बाप्पू, काय विशेष? विशेष काय? तुम्हाला माहित नाही काय झालं ते? काय झालंय? अहो हा व्हिडिओ बघा, ज्ञानदा महाराजांचा केवढा व्हायरल झालाय तो. ज्ञानदा अशा कशा काय बोलल्या? अहो ह्या व्हिडिओमुळं सांप्रदायिकची लोक लय चिडलीत. सकाळपासून फोन येतात आहे, तुमच्या गावातले महाराज अशी बोलूच कशी शकतात? पण बाप्पू, तुम्ही पण ज्ञानदाला ओळखता ना. ज्ञानदा असं नाही बोलू शकत. यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. ते बघू आपण नंतर. महाराज कुठे जाता? लोक तुमच्या घरी निघात मोर्चा घेऊन. बाप्पू फोन. असल्या महाराजांना चपलीने मारलं पाहिजे. संप्रदायाविषयी जर एवढ्या वाईट भावना असतील तर अशा महाराजाला कीर्तनच करून दिलं नाही. काय ग पुरी, असं कसं बोलतीस तू? हे काय आपल्याला प्रबोधन करणार आहेत? मला माफ करा, पण नक्की काय झालंय मला माझी चूक तरी कळू द्या. असं कुठे बोलतायत का?
असं कुठं बोलतात का? असले महाराज असतात का? असले महाराज असतात का? अरे थांबा थांबा, नक्की काय चाललंय हे कळेल का? अहो हे बघा मोबाईल मध्ये व्हिडिओ बघा तुम्ही काय बोलले. आज वारकरी संप्रदाय संपत चाललाय. लोक चिकन मटन खाऊन वारीमध्ये चालताय. अरे ज्ञानोबा तू लाज वाटली पाहिजे असा परमार्थ करायला. नाही, हे मी नाही बोललीये. हे कसं झालं हे मला नाही माहिती. अहो दादा, विश्वास ठेवा माझ्यावरती. मी हे असं काहीच नाही बोललेली. अहो माऊली तर माझा श्वास आहेत, त्यांच्यामुळेच तर आज मी कीर्तन करू शकतेय. या व्हिडिओत जरी मी असले तरी हे शब्द माझे नाहीयेत. मी असं नाही बोलू शकत. मी हात जोडून विनंती करते, मी असं काहीच नाही बोललेली. अहो खोटं बोलायला लिमिट असतं. हे मोबाईल मध्ये दिसतंय ना तुम्ही बोललेलं. प्लीज माझं ऐका, माझी चूक झाली नाहीये. मी असं काहीच नाही बोललेली. ऐका ऐका, काही नाही, कीर्तन होणार नाही इथे. हो बाई, सरळ असेच सांगतोय. माफी मागा सर्वांची, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. हकलून द्या, हकलून द्या, द्या द्या, हकलून द्या, हकलून द्या ना, हकलून द्या. माझे परमार्थिक आई बाप ज्ञानोबा तुकोबा यांची मी नाक घासून माफी मागते. आजपासून ह्या बाईला कुणीच कीर्तन करून द्यायचं नाही. हाकलून द्या. तोंड करा, काळ करा ह्या बाईचं. हिला हाकलून द्या इथून. नाही पाहिजे आपल्या आवाज, नाही पाहिजे. माझ्या साधनेचे फळ येई प्रेमाची ही कळ. माझ्या साधनेचे फळ येई प्रेमाची ही कळ. दुःख नाही उरले आता, हो दुःख नाही उरले आता. लागे सुखाची ही चळ. फुलला भक्तीचा रमळा, श्वासाची माळ घातली तुला माझ्या